केळीचे पोंगे भरणे चालू आहे. आम्ही 200 लिटर पाणी घेतलं आणि 200 ml चं माप घेतलं. बरोबर एका झाडाला 200 ml. त्यामुळे ते तसंच असते. असं टाकणं मग ते खालच जाणार आहे. पोंगा किती मोठा असला तरी ते जात काही नाही होत ना. झपकन टाकून देत जाय ना, बस टेन्शन नाही. फटाफट होते. असंच टाकावं लागतं ते. असं टाकत असतात केळीले पोंगे भरणे. अरे ते तसं काय करतं, डायरेक्ट देत जाईन टाकून. काय हे काही नको करू. नाही काही नाही होत ना. सांडा तर झाडालाच भेटते की नाही. झपकन टाकून द्यायचं. त्याच्यात ते काही जाते बरोबर. झप टाकून दे. जर असं जर स्लो जर टाकशील तर मग एवढं वावर व्हायला किती वेळ लागेल. असं रप 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 टाकून दे. एवढी स्पीड नाही की वावर अर्धा घंटा उडून एवढी बी पद्धत ही टाकायचं. हां पुऱ्या पोंग्यात जाते ते वरून सरळ टाकलं की नाही कायचं. हे घे ना. आता याचा पोंगा वरून आहे ना, मग वरून टाक ना. हां काही की पोंगे पक्के असतात, काही की सेल होतात. टाकून दे रपकन. असं आरामात सपकन धार सोडून द्यायची. ठीक आहे. अशा प्रकारची केळी आहे. आता दिवस झाले 90 दिवस झाले आता.